शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून उपाय, सेवा, मंत्र, स्तोत्र, अभिषेक या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली असेल। कारण बघा, संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांची सेवा करण्यासाठी, धार्मिक कार्य करण्यासाठी, मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी आणि मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत प्रभावी मानला जातो। श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा, प्रत्येक सोमवार हा शीघ्र फलदायी असतो। असंख्य ठिकाणी असंख्य लोक या सोमवारच्या दिवशी व्रत धरतात। अर्थातच माझं सुद्धा व्रत आहे आणि आमच्याकडे सुद्धा सगळ्या महिला किंवा बरेच जे पुरुष आहेत ते सुद्धा या सोमवारच्या दिवशी व्रत धारण करतात। बघा, ज्या लोकांना व्रत करणं शक्य नाही किंवा ज्या लोकांना खूप उपाय करणं शक्य नाही किंवा ज्यांच्या इच्छा पूर्णच होत नाही, ज्यांना काही इच्छा असतील त्या त्वरित पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल, महादेवांची कृपा कायम आपल्यावरती राहावं असं वाटत असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज महादेवांच्या मंदिरात जर तुम्ही गेलात तर त्या मंदिरातून तुम्हाला ही एक वस्तू गुपचूप आपल्या घरी आणायची आहे आणि ही वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करून तुमच्या सोबत किंवा तुमच्या घरात ठेवायची आहे। या सोमवारी नाही शक्य, तुम्ही पुढच्या सोमवारी, बघा, या श्रावणातील 4 सोमवारांपैकी तुम्ही कुठल्याही सोमवारी हा उपाय करू शकता। आता बरेच लोक सकाळीच मंदिरात जाऊन आलेले असतील, काही लोक संध्याकाळी जाणार असतील। जे लोक संध्याकाळी जाणार असतील त्यांनी आवर्जून ही वस्तू आणा। जे लोक जाऊन आलेले आहेत त्यांनी पुढच्या सोमवारी हा उपाय करा। जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाल, आज श्रावण सोमवारी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल, मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला जर धतुऱ्याचं फळ महादेवांच्या पिंडीवरती कुणी अर्पण केलेलं दिसलं, भेटलं, तर ते उचलायचं आहे। बघा, धतुरा जो महादेवांना विशेष प्रिय आहे। आज मार्केटमध्ये भरपूर ही फळं असतात, पण कुणीतरी धतुऱ्याचं फळ जर महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं असेल, तुम्ही तिथे गेलात आणि तिथे ते फळ तुम्हाला भेटलं, तर ते फळ तुम्हाला तिथून उचलायचं आहे। ते फळ तुम्हाला तिथून उचलायचं आहे, 1-2 मिनिटं हातात घ्यायचं आहे, महादेवांना आपली इच्छा सांगायची आहे, या इच्छेसाठी हे फळ घेऊन जात आहे, जशी इच्छा पूर्ण होईल तशी हे फळ मी पुन्हा इथे घेऊन येणार, हे सुद्धा महादेवांना सांगायचं। आता धतुऱ्याचं फळ घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे। जे तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं। पांढऱ्या रंगाचं एक छान कापड घ्यायचं, कोरं स्वच्छ असणारं घ्या, ते देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवा आणि हे महादेवांच्या पिंडीवरून उचलून आणलेले धतुऱ्याचं फळ हे ते कापडामध्ये ठेवा। कापडाला गाठ मारा। कापडात हे फळ बांधल्यानंतर त्याची जी पोटली तयार होईल ती आपल्या हातात घ्या। आपल्या उजव्या हातामध्ये हे फळ घेतल्यानंतर तुम्हाला श्री शिव अष्टोत्तर नामावली जी आहे तिचं पठण करायचं आहे। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 107 या पेजवरती श्री शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे श्री महादेवांची 108 नावं आहेत। ही 108 नावं तुम्हाला ते फळ आपल्या हातात घेऊन अभिमंत्रित करायचं आहे। समजा तुम्हाला येत नसेल, तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल, नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे नसेल, तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या एकाच मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा केला तरीही चालेल। आता 108 वेळा या मंत्राचा जप केल्यानंतर हे जे त्या कापडामध्ये बांधलेलं फळ आहे, हे फळ कापडातच तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर किंवा घराच्या उत्तर दिशेला किंवा जिथे तुमच्या घरातील अत्यंत पवित्र जागा असेल, जिथे कोणी सहसा हात लावायला जाणार नाही किंवा तुमचाही सहसा जास्त हात लागणार नाही, अशा ठिकाणी हे धतुऱ्याचं फळ जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे। त्या फळामध्ये तुम्ही जी इच्छा व्यक्त केलेली आहे, कुठलीही असेल, नोकरी असेल, व्यापार, उद्योग, पैशांसंदर्भात काही असेल, मुलांसाठी काही असेल, काहीही जी इच्छा तुम्ही त्याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे ती इच्छा पूर्ण होईपर्यंत हे धतुऱ्याचं फळ तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या घरात ठेवायचं आहे। एखादी इच्छा तुमची 10 वर्षात पूर्ण होणार असेल, एखादी इच्छा तुमची
5 वर्षात, 4 वर्षात किंवा वर्षात पण पूर्ण होणार असेल. लक्षात ठेवा, हा उपाय केल्यानंतर तुमची कितीही कठीण असणारी जी काही इच्छा असेल ती इच्छा हा श्रावण महिना संपण्याच्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. धतुरा हा महादेवांना विशेष प्रिय आहे. जेव्हा पिंडीवरील हा धतुरा तुम्ही उचलून तुमच्या सोबत आणाल, अभिमंत्रित करून इच्छा, मनातील इच्छा व्यक्त करून जेव्हा ते तुमच्या सोबत तुमच्या घरात ठेवाल, तेव्हा नक्कीच तुमची जी काही मनोकामना असेल ते महादेव पूर्ण करतील. फक्त दररोज जेवढे दिवस ते फळ तुम्ही तुमच्या घरात ठेवलेलं आहे तेवढे दिवस दररोज ते फळ एका टायमाला काढायचं. सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही टायमाला जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ते काढायचं. सोडायचं नाही कापडातून, काहीच नाही. फक्त ते कापडा सगट काढायचं. देवघराच्या समोर जिथे महादेवांची पिंडी असेल, महादेवांचं स्थान तुमच्या घरात असेल, तिथे एक आसन घालून बसायचं. ते कापडा सगटच आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं. पुन्हा तिथे इच्छा सांगायची आणि पुन्हा श्री शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची किंवा मग ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. जप करून झाला की पुन्हा जशीच्या तशी ती ठेवून द्यायची. संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत हे तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवा. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल, 2 दिवसात असेल, 8 दिवसात असेल, 15 दिवसात असेल किंवा अगदी श्रावण महिन्यातल्या शेवटच्या दिवशी का होईना, तुमची इच्छा पूर्ण झाली की त्याच्यानंतर हे फळ जे आहे ते तुम्हाला तिथून काढायचं आहे. जिथे तुम्ही ठेवलेलं आहे कापडामध्ये तिथून ते काढायचं आहे आणि ज्या महादेवांच्या मंदिरातून तुम्ही हे फळ घरी आणलं होतं त्याच महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन कापड सोडून त्यामध्ये असणारं हे जे धतुऱ्याचं फळ जे आहे ते महादेवांच्या पिंडीवरती पुन्हा ठेवायचं आहे. महादेवांना नमस्कार करायचा आहे. तुमची इच्छा पूर्ण झाली किंवा जे काही तुम्हाला हवं होतं ते मिळालं यासाठी महादेवांना म्हणजे त्यांना धन्यवाद सांगायचे की माझी इच्छा पूर्ण झाली, मी खूप खुश आहे, तुमची कृपा अशीच राहू द्या, नेहमी तुम्ही माझ्या पाठीशी असेच राहा असं महादेवांना सांगायचं. तिथे काहीतरी सोबत जाताना गोड घेऊन जाऊ शकता, काही फळं घेऊन जाऊ शकता, ती तिथे अर्पण करा. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे. या उपायाने तुम्हाला मी सांगते की 101% तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.